एका लहानशा कोंबडीच्या मागे हा नराधम लागलेला आहे. भाग भाग त्यांची घाबरगुंडी झालेली आहे. आपण मस्त झाडावरून ताजा ताजा काजू काढलेला आहे. बऱ्याच वर्षानंतर आम्ही मागे आहे ना गणपतीपुऱ्याला गेलतो, योगेश नाना वगैरे हीच गँग आमची. हे पडलेलं नको घेऊ रे, समजलं का? पडली वस्तू उचलू नये. छान चिकू आहे बघा, इकडे इकडे बघा, इथं चिकू बघा बघा, चिकू मस्त लागल्यात बघा, हे बघा चिकू लागल्यात. गुड मॉर्निंग करत मस्त समोर आहे स्विमिंग पूल, सूर्य छान असा झाडामध्ये लपलेला, डोंगरामध्ये लपलेला. इथं छानपैकी महाशिवरात्रीचे सप्ताह आहेत त्याचा जय जयकार चालू आहे. सुंदर असे अभंग, एकदम मस्त पैकी स्विमिंग पूल, खाणाऱ्यांची नाश्त्याची सोय. मंडळी आपण मस्त खात आहोत वडा आणि भाकरी, गरमागरम वडा. समोर सनसेट, फार्म हाऊस मस्तपैकी लागलं. एक लाईनीमध्ये 5 गाड्या, आंब्याची झाड आहेत, गवतीच्या पण आहे. त्याच गवतीच्याच इथं चहा ठेवलेला आहे. फार्म हाऊस रातचीच सीन एकदम मस्त होता ना, समजलं का? परत बंद केली वाटतं, हा मशीन बंद केली. यांची पडलेली गाडी बंद, सकाळी एवढे इश्यू झाले. योगेश नानाच्या गाडीने आपल्याला सर्वांना सकाळी घाबरवलं, कारण की ती स्टार्ट होत नव्हती. नंतर स्टार्ट झाली तर ती तिचे गेअरच पडत नव्हते. अशा प्रकारे त्या गाडीने आम्हाला थोडं घाबरवलं. नंतर हितेश पाटील यांनी त्यांच्या मित्राला फोन लावला, मेकॅनिकला. त्या मेकॅनिकने उत्तम प्रकारे माहिती दिली आणि 1 मिनिटाच्या आत ती गाडी उत्तम प्रकारे पुढे जाऊ लागली आणि मागे जाऊ लागली. अशा प्रकारे आमचं काम एकदम फर्स्ट क्लास झालं. गेअर टेकताना खटकन आवाज येतोय. मी काय बोलते बघ, याच्यात चांगले माणसांची चिरला ना मी आयशी कामाला येतात. चहा पण पिला, ब्रश नव्हता केला, चहा पिलास? तर मित्रांनो, आपण काल रात्री जसं ॲडव्हेंचरला गेलतो ना, तसा आता डे ॲडव्हेंचरला आपण जात आहोत. तर चला भेटूया आता, पुढे पुढे काय होते ते पाहूया. रात्रीने जर आयलो असतो ना जेवण ना, म्हणजे भारी वेळ असतो. आपण गाव भेटला असतं ना लवकर, एकदम सुपर वेळ असता. नाही, गाव अजून वरती आहे, अजून आपण खाली जाऊ, मध्ये ना म्हणजे पकडतोय असं. हे बघ ना, मस्त आहे बा, आंब्याची झाड वगैरे बघा, एकदम सुपर स्ट्रक्चर, खूप एकदम मस्त आहे स्ट्रक्चर. 2-3 आहेत बंगलो बघ ना, अप्रतिम अप्रतिम अप्रतिम. हे आबा असं चांगल्या माणसांच्या वर फिरलो ना का, असं शब्द चांगलं भेटतात. म्हणून मी नेहमी आहे ना अशा माणसांबरोबर फिरण्याचा प्रयत्न करतो, शोध घेत असतो. हा, अशाच माणसांचा शोधात असतात. हा, आपण काय चाललं होतं? आपण आता गावठी कोंबडे शोधायला चाललोय, अरे म्हणजे वा. विकत घ्यायला चाललोय. ओके, हे बघ भेटले समोर तर घेऊया. आहेत ते समोर, आहेत, पण ते त्यांनी विकले पाहिजे. हा दिले पाहिजे. हा, असं आहे. या अशा कोंबड्या बघितल्या ना का मला माझे जुने दिवस आठवतात. मी पण आहे ना अशाच कोंबड्या पाळायचो. माझ्या ऍक्च्युली 25 ते 30 कोंबड्या झालत्या. माझ्या 30 वळलेल्या कोंबड्या माहितीये का, पिल्ली पकडून. जेवण ना पकड एक कोंबडा, कोंबडी पकडायचा ट्राय. हा, बिंदास बिंदास. चप्पल मला बुटा होतं, तशी चप्पल होते. हा, कधी काली आमच्या घरी पण भरपूर कोंबड्या होत्या. शेत बघ ना, शेत मस्त. तू तो कोंबडीवालाच होतास. माझ्या कोंबड्या कशा यायच्या, याच्यावर झाडावर यायच्या ना, त्यामुळे मला त्याच्यात खुराटा बनवायची गरज नाही पडली. एका लहानशा कोंबडीच्या मागे हा नराधम लागलेला आहे. हे लहानशा कोंबडीच्या मागे हा नराधम लागलेला आहे. सगळे पळाले सैरा वैरा, भाग भाग त्यांची घाबरगुंडी झालेली आहे. भाग. सरपंच, तो विकते कोंबड्या. हा, बाला तुझं नाव काय? मला तू ओळखीच बघ, चल ना, आम्हाला घेऊन. आमच्यावर व्हायलास ना, पण तुला शाळेत जावंच आहे. बस बस येतं. शाळेचा तर कपडा तर वाटत नाही बेटा. हा, पेनला का सार्वजनिक बैठी गेलं जातं विद्या मंदिर पेन. अरे नाही, सार्वजनिक विद्या पेन. कुठली शाळा रे तुझी? सार्वजनिक विद्यामंदिर ज्युनियर कॉलेज, कुठं आहे ते? शिक्षक सोसायटी. ओके, कसं वाटतं तुला? हे गावात बरं वाटतं तुला? कधी गेला होतास बाहेर मुंबईकडे? कधी गेला होतास? हा,
पाहिली कधी मुंबई वगैरे? लांब आहे रे, ओके. 70 किलोमीटर. तर आता मी परत गाडीत बसतो ना, ते समोरच्या गावात चाललो. कशाला? तर यानं कोंबड्या खायच्यात. कुठल्या? गावठी कोंबड्या. गावरण. योगेश नानाला म्हणजे इच्छा झाली का आज खाईन तर गावठी कोंबडीच खाईन, नाही तर जेवणार नाही. अरे पण माझं म्हणणं कसं आहे, जर इथे कोणाकडे स्कॅनर नसेल तर वांदे होतील. Oh my God. बघू चल. कोंबडी स्कॅन नाही होणार आपली. कोंबडीचा स्कॅनर नसला. ये कुछ नया ही सुन रहा है यार, ये क्या क्या बचला मस्त आहे बघा, मंदिर, पता नाही. सुंदर असा गाव, गावाच्या आंब्याच्या लगत झाडाखाली कोंबड्या. कुठलं घर असतो तसं चौकातलं घर आहे. बोलला ना रे, ये ना बघूया ना आपण. आंब्याच्या झाडावर. पाऊस बघू. एकदम सुंदर असा गाव, मस्त सगळ्याच्या घराजवळ गाड्या नाही ना. बघ ना, आणखी गाडी पार्किंगचा पण रस्ता यावा जावाला. हा काय गावठीच पाहिजे आपण. या कोणत्या कोणत्या आहेत कोंबड्या? गावठीच पाहिजे. कुठे भेटेल? त्या इथं पप्पा नितेश्वराच इथे भेटेल ना. काका कोंबड्या पाहिजे होत्या आपल्याला, एक एक दोन. यांच्या पण आहेत का? यांच्या हा विचारा, आवाज देतो ना. काकी कोंबड्या आहेत कोणच्या? एखाद विकणारी. पांढरे म्हणजे 20 आहेत. हा राजेश भाऊ ते पिला आणतात ती इकाला. हा ती 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 नको, ती कलर वाली ना, ती बारकी असतात. हा हा ती सफेदच होता ना सगळी, ती सफेदच होता इंग्लिश पहिला. नाही नाही, अरे ती कलर वाली असते ना का, मोठी वाली सफेद होता. बॉयलर आहे ती. हा बॉयलर काका बाबा एक कोंबड्यांची पिल्ली आहेत कोंबडीला. अशा कोंबड्यांची पिल्ली बघली का मला माझ्या कोंबड्यांची आठवण येतं. अरे यार काय कोंबड्या होत्या सुपर एकदम. हा जीवन ना, म्हणजे माझी आहे ना एक कोंबडीला तिला 21 अंडी मिळलेली ना, त्यांची 14 पिल्ली गेली तिने. ती 14 वाचली. ती 14 हा नाही हा 14 वाचली, 4च वाचली. मग ती 14 पकडून ना बीजा 15 एकूण 25 वेळा टोटल. 14 न 15 नाही, 14 न 11. हा काका आज बघा, उद्याला का आज आम्ही घरी जाणार आहोत. हा बरोबर आहे. नाही पकडायचे ना, आम्ही पकडतो व्हायचं काही नाही. माणसं आणले 4-5 माणसं. गँगच निघले डायरेक्ट यांची. नाही ना ती काल तर मस्त दिलं ना व्यवसाय सगळी ना. हा आता नाही भेटायचं, आता कुठं आहे? नाही भेटणार अजून नाही त्यांचे नाही. गावठीच पाहिजे आम्हाला. आम्हाला गावठी पाहिजे. गावठी पाहिजे. याने स्थान मांडलाय का मी खान तर गावठीच खाण नाही तर खाणार नाही. तो पाहिजे आम्हाला. असं आहे. तो कोणचा आहे? कोणाचा आहे? याला गावठी खायचं यो. हा माणूस आहे ना, या मुलाला गावठी खायचं. हे बघ तुझ्या मागू कोंबडा आले बघ. ये बेटा ये इकडे ये, तुझी हेच आहे का? अरे, हेच कोंबडा आहे? अरे तुला मुंबई दाखवते. तुमचा नाही 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 काय नाही आम्ही नवी मुंबई ये. अरे तुला घराने तर ये. पकडायचं आहे ना, या अकरा. हा तो आहे का? ओके हे तो बघ, तो कालावाला तो बघ. बागान आलं पाहिजे. गल टाकू. बघ बीजी कहू कोंबड्या पकडायची मजा करणार आहोत. नाही जायला कोंबड्या पकडता पण माझी तांगरी मोरा. नाही ये एक काम कर ना, किसानला फोन लाव बरं, कोंबडी कशी पकडतात त्याला रे विचार ना. आउट ऑफ फॉर्म्युला हा आउट ऑफ पकडीन कोंबडी. हे का टू इन अय्यो बघ, याला व्हिडिओ चालू आहे हा. सॉरी एडिट करून टाकतो. अरे वा
बैल आहे. वाव. ए जीवन ना बकरीच्या लेंड्या हे बघ. हे बघ यो कोंबडा आपल्या ए जीवन ना पकड तो अखरे योगेश ना ताईस थांब थांब हे शूटिंग चालू आहे. तिथून ये आता उतर खाली मला बरोबर मी ठेवलेलं थोडासा बिसुलीस थोडासा बिसुलीस. तो या साईडला आला नाही पाहिजे, या साईडला नाही आला पाहिजे, तो घरात गेला पाहिजे. या साईडला येतं का म्हणे. मला नको बॅस. आणि 2 माणसं या कोंबड्याच्या मागे लागलेले आहेत. त्या बिचाऱ्या काळ्या कोंबड्याचं हाल केले या लोकांनी. दमला रे तो, दमला तो नाही, दमला तो दमला. हा लागलाय पायावर, पाय चोलतोय तो. आपण गाडी रिव्हर्सच टाकू डायरेक्ट. आपण काय चाललं आता? आपण आता काजू बघायला झालं. काजूच्या मळ्यात ना का मल्यात? मालात मल्यात का माळ्यात? माळ. ही सुशिक्षित व्यक्ती असते ना कायचे शब्द माहिती पडतात चांगलं. आंब्याचा बाग, काजूचा माल, घरा तोच रस्ता होता. तोच होता वाला रस्ता. रस्त्यात नाही ते असं ते तुटलंय त्याच्या प्रॉपर्टी मधून राहिलं. हा हाय रस्ता आहे गाडी इथे. तर आपल्याला कोंबडा काय भेटला नाही. आपण आता परत चाललो पुढच्या गावात. हा आपल्याला कोंबडा नाही भेटला, आता आपण चाललो पुढच्या गावात ना. हा सुशिक्षित गाव आहे. हा एकदम सुटसुटीत डेव्हलपमेंट. नाही जीवन ना यांच्या जागा दिल्या ना म्हणून यांच्यावर पैसे आले. समजलं का? हा आता ही समोर जागा नाही. आणखी आपल्या जागा नव्हती जे ना आपल्या जागा जलते तरी 80 घरं नव्हती. तेव्हा पैसे नव्हते भेटले ना. हे आम्ही स्वतःहून विकलेले आहेत लाखो रुपये. हा तेव्हा आपण हा काय ते पैसे दिले म्हणून दिला. जबरदस्ती काय जाऊ आपल्याला काका. काका कोणचा कोंबडा आहे का विकायचा? कोंबडा नाही का तुझाच दे. आतमध्ये एक लंगरा केलंस ना कोंबड्या, त्याच्या राशिवाय खायला लागणारच आपल्याला. या काकाने काय केलं माहितीये का? कोंबड्याचा भाव करायच्या आधी त्याच्या पायावर दगड मारायला चालू केला. खतरनाक काम. म्हणून तो असं भीती वाटते लोकांच्या वर फिरायला. गाव सुशिक्षित या लोकांच्या बरोबर हानिकारक पण आहे. नाही कोऑपरेटिव्ह म्हणतात ना. हा कोऑपरेटिव्ह सोसायटी टाइप ना. हे फणसाचं झाड बघ. आमच्याकडे धनुष नाही. हे थांब ना. हे अदानीचे चेअरमॅन आहेत. त्यांना बाग विकत घ्यायचा होता. यो काय आहेच आहे लांब करायला पाहिजे. यो काय रस्त्यालाच आहे एक. आपण आलो काजूचं झाड बघायला. काय हा मग हे काजूचं झाड बारकं बारकं काजू आलं काजू आले ना. हे बघ फक्त काजू आले. हे बघ काय
नाही फोटो काढायचे होते काजूच्या नारळावर. कोणाचा आहे तुमचाच? कसं का तुम्ही म्हणजे तुम्ही इथं निगा राखता पूर्ण पाणी बिणी मारणं साफसफाई करणं तरी काजू किती महिन्यात येतो असा काजू काय आता 2 पीक देतं हा 2 पीक देतं हो 2 पीक देतो किती महिन्यात येतात काजू? काजू की वर्षातून किती वेळा येतो 2 वेळा तो काढून काय विकता का कसं काय खाता शेतला देतात बिया शेतला बिया देतात ना काजू काजू मग असं जातं बिया मरून फक्त घ्यायचे त्याचं अरे. बनवत नाही का मिक्सर नाही वेस्टिंग त्या गरं काढतात फेणी बनवतात हां गरं काढतात आखाडी घेतलं जरा त्यामुळे त्याची फेणी बी नाही बनवत तुम्ही काजूची बोंड असतात ना त्याची फेणी बनवतात. मस्त होतं ते काजू अरे काय स्कूलला आराम खरंच आराम का सुट्टी आहे सकाळची झालाय का मग गेला नाही का जाऊन आला काजू 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 मस्त आहे ना पण बघ ना औषधी झाडा काजू आल्या आवाला आईले का पिकलेला आहे चला बघ यो बघ यो बघ यो बघ यो बघ अरे यो बघ हा. आईच्या बा खाली बघलत नाही भरच टाकले पूर्ण भरच आहे हा. काजू काढू का आपण एक पडलेले घेऊ ना उगाच. हा एखादा काजू आपल्याला जर भेटला असतो ना असा बघ एखादा तो बघ तो बघ मला दिसतोय दादा हा बघ ना हा बघ एखादा काजू हा, इकडे बघ ना हा एखादा काजू आहे मला भेटलेला आहे मस्त झाडावरशी पाडलेला आहे एखादा काजू एकच काढला आपण मस्त झाडावरून ताजा ताजा काजू काढलेला आहे बऱ्याच वर्षानंतर आम्ही मागे आहे ना गणपतीपुऱ्याला गेलतो योगेश नाना वगैरे हीच गँग आमची तेव्हा आम्ही गणपतीपुऱ्याला काही थांबलेलो आपण सावंतवाडी नाही ना लागा नाही नाही गणपतीपुळे सावंतवाडी पुढे राहिले ओके रत्नागिरी रत्नागिरी पडलेले काही नको ए पडलेलं नको घेऊ रे समजलं का पडली वस्तू उचलू नये नाही योगेश नाना त्यांचं पीक काढून वाहिलेलं आहे नाही रे हा हे दुसरं पीक असेल त्यांचा नाही नाही इमानदारी बघ इमानदारी मी काय करणार फक्त पडलेलं काजू होत ना ते उचलणार काजू नाही घेतली लोक. त्याचा हात आहे योगेश नाना कसा वास वेगळाच वाटतं ना सुगंध सॉरी चुकी होते का आता नाही ते आपली आहे कल्चर आहे तो आपण सगळे तसेच बोलतो पण थोडंसं चेंजेस करायला पाहिजे आपण नाही करणार तर पुढची पिढी पण तेच बोलणार हा ते म्हणून आहे ना मी असं चांगले माणसाबरोबर फिरण्याचा माझा एक प्रयत्न असतो समजलं का चिक्कूच जास्त ना इकडे हे बघ चिक्कू लागलं ना बघ झाडं मस्त ना छान आहेत एकदम छान चिकू आहे बघा इकडे बघा इथं चिकू बघा बघा चिक्कू मस्त लागल्यात बघा हे बघा चिक्कू लागल्यात हे चिक्कू लागल्यात तुम्ही कुठं बघताय तुम्ही काजू बघताय ओके तू शाळेत नाही गेलास सकाळची कुठं गावातच आहे का बाहेर आहे आज सॅटरडे लवकर सुटली असेल शाळा असं आहे का मस्त आहेत काजू हा शाळेत गेला असतं त्याला जो प्रश्न विचारला नसता हा असं आहे नाही आमची पण लवकर सुटायची झाला पण माझ्या पोराला सुट्टी असते ना ए चौथा माणूस चौथ्या कुठेतरी गेलेला आहे थोडं पान दे ये जुन्या पाण्यातला साबू टाक पाणी त्याच्यानी काय माहितीये का काजूचं जे हे लागलं ना काय बोलतात त्याला लस लागलंय ते लस आहे ना याच्याशी पूर्णपणे निघून जातो हा काय बोलतो हे काजू घेतल्या एकदम लाईव्ह एकदम आपलं काम साधा नाही काय ओके
राहिली तर नाही तसं इमानदार म्हणजे पिणारा इमानदार असतं माझं माझं पण इमानदार फुल हे ना मी करीत ना शेंगतील सारख्याच पद्धतीने शेंगतील मिनी घेतली तुझी हा योगेश बघ इमानदार नाही आम्ही घेतली बीजे पालीच मी तुला देन बीजे पालीच बरोबर नाहीये नाही 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 तो बिझी पालीचेही नाही गरबा असतो पण ती पाली येत नाही आता आपण उतरल्या एक स्पॉट बघासाठी ओके तो स्पॉट आहे डॅम फुल डॅम एकदम मस्तपैकी डॅम आहे असं वाटतं खाली जाऊ पण खाली आहे ना पूर्ण स्लोप मध्ये असं उतरायला रस्ता नाही हा रस्ता मला वाटतं ते साईडचे असेल असा हा हा नाही पकडता ना अलाउड नाही ना इलिगली पकडत असतो ना ओके साईडला कुठे वळण फुटले असेल तर सांगू. आम्ही मुलशी डॅमला आहे ना असा अंगदोलूल डॅम मध्ये म्हणजे त्यांचा असा त्यांच्या असा उतराचा रस्ता यावाचा अंगदोलचा परत जाऊच वरती थांब मोरीचं झाड आहे कारण मी हलू तर चप्पलशी मारू टाकले नाही पाहिजे बस अशा प्रकारे चप्पल अटकलेली आहे वरती ही बघा ही चप्पल इकडे अटकली आता काय पण झाड वाटकले वरती अशी लांब पाहिजे जरा तो तिथं आहे ना खाली बघ कारण आपण चालू आता काठी आणायला कारण बोरीच्या झाडावर चप्पल मारताना ती वरतीच अटकलेली आहे म्हणून ती अटकत नव्हती हा आणि आता आपण आहे ना आपलीच चप्पल मारली आम्ही चाललेलो आहे कीर्तन बघायला बट बोरीचं झाड दिसला तर आमचा जुन्या आठवणी ताज्या झाल्या. जुन्या आठवणी ताज्या झाल्या आणि आम्ही त्याच्यात रिअल मध्ये निघलो आणि रिअल मध्ये चप्पल अटकली हे है वो मेहनत का फल बोर त्यालाच बोलतात मेहनतीचं फल आपल्याला एक दादा आहेत ना ते त्यांची जागा दाखवतात त्यांची जागा विकायची आहे त्यांचं म्हणतात तुम्ही वरती या पण वरतीच चढता एकदम स्ट्रेट बांधले हा काढायचं ते कामासाठी बांधलंय ओके तो यांचं स्वतःचं घर आहे मी तर राहत नाही मी राहतो मुंबईला हा का कुठं लालबागला राहतो इकडं ओके लालबागचा मी तर कधी शनिवारवर येतात मी कधी राहतो इकडं आता काम चालू म्हणून आलो इकडं आता एक घर कोणासाठी माझं स्वतःच आहे कोणासाठी माझ्यासाठीच तुमच्यासाठी त्या कधी तिथून सुट्टीला यायला सुट्टीला इकडे गावाकडं मस्त आहे वातावरण चांगलं आहे रात्री पण मस्त आहे आम्ही कुठल्या याच्यात हा बाजूवाला ते 24 तास सप्ताह चालू आहे का मस्त म्हणजे रात्रभर आम्ही आहे ना ऍक्च्युली याचा विचार करत होतो पण आम्ही काय नाही आमची आम्हाला वाटलं बरं हा काय बोलता मग येतो आम्ही तिथं जेवायला मला जेवायला येऊ आपण मस्त आहे हा थंड आहे मस्त आहे किचन बिचन हे बेडरूम हा बेडरूम आहे हॉल आहे हे किचन आहे किचन इकडे एक बेडरूम हे बेडरूम हे वटा मस्त आहे हे पण बाथरूम आहे बाथरूम आहे तो टॉयलेट आहे मस्त आहे मोठं आहे दोन आहेत त्यात इंडियन आणि याच्यात का इंग्लिश पण आहे ओके आमच्या घरी असं बाथरूम होतं जुन्या वेळेस हे काय वालाच्या शिंगा वाला सांगा ते पुढची ओके माहिती दिल्याबद्दल धन्यवाद हे गेले फेरफटका मारायला विनीत पाटील झेन घेऊन गेलते झेन घेऊन गेलते ही नवीन टोयोटाची झेन आहे असं आहे जेन टोयोटोची होती काय बोलतो मग तुला नाही माहित नाही
एक पॅक तू समजेल तुला. काय बोलता? रात्री चिकन मटनचे खूप होते राजन नाना, तर आता आहेत विशाल दादा. खूप छान प्रकारे चिकनला कलर आलेला आहे. मस्त 10-12 लसणाचे कांदे टाकलेले आहेत त्यांनी. छान छान. आता सेकंड स्टेप चालू आहे. चिकन टाकलाय, चिकन गाठल्याचं काम चालू आहे. ही जिम्मेदारी दिली चेतन पाटील, त्यांचे सहकारी रोशन पाटील. अरे अखरा याचं काय ते वेगळं चाललंय काय? पापड म्हणून वाटलं. आणि बोंबील हा हे ते गरगाटी बोंबील भेटलं का फ्रीज मधलं? आलं त्यावेळी पिवलं पण गेलं पण ते आलं मस्त वेग एकदम चिकन शिजलेलं आहे. आज कुक चेंज आहे. आज चेतन पाटील गाठला, मेन कुक येत आहे. मंडळी आज विचारच केलाय आपण जेवायला जाऊ तर सप्त्यामध्येच जेवायला जाऊ. मंडळी हा व्हिडिओ जसा तुम्ही आवडीने बघत होता तसाच पुढचा व्हिडिओ आपला सप्त्यामधला व्हिडिओ, जिथं काय काय होणार आहे ते सर्व त्याच्यात मी दाखवणार आहे. तर तुम्ही बघत राहा आणि असंच सपोर्ट करा, लाईक शेअर करत. तर चला मंडळी, बाय.